नंदुरबारमध्ये पाणीटंचाईची चाहूल, 10 मेपासून 2 दिवसाआड पाणीपुरवठा। नंदुरबार लोकसेवा न्यूज 24 तास। नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या झराळी येथील विरचक प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने शहरात 10 मेपासून 2 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी यांनी दिली आहे। वाढत्या उन्हाळ्यामुळे आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे। नंदुरबार नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पार पडल्यावर नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही घोषणा केली। त्यांनी सांगितले की, गेल्या महिनाभरात तापमानात मोठी वाढ झाली असून, यंदा तापमान 44°C पोहोचले आहे। या तीव्र उष्णतेचा थेट परिणाम पाणीपुरवठा व्यवस्थेवर होत असून, विरचक प्रकल्पातील पाणीसाठा बाष्पीभवनामुळे दिवसेंदिवस कमी होत आहे। यंदा पावसाळा जून महिन्यापर्यंत अपेक्षित नसल्याने उपलब्ध पाण्याचा योग्य व नियोजनबद्ध वापर होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही नगराध्यक्षा रघुवंशी यांनी केले। यावेळी उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ तसेच पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांनीही नागरिकांना पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले। शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली। दरम्यान, पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने वेळेत पावले उचलल्यामुळे नागरिकांनीही जबाबदारीने पाणी वापरणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे। पाणीपुरवठा हे धरणांमधून सोडवण्यात येत आहे, म्हणून तो दिवसर पाणी येतं। काही तक्रारी तर त्याच्यावरती उपाययोजना पण सुरू आहेत आणि आम्ही 10 तारखेपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा करणार आहे। कारण की उन्हाळ्याचा पाता धरणात पाणी पुरवठा बाष्पीभवनामुळे कमी होत चालला आहे, जेणेकरून आपल्याला जूनपर्यंत पाऊस काही पडत नाही। जूनच्या एंडपर्यंत आपल्या नंदुरबारात पाहिजे तेवढा पाऊस येत नाही। जुलै ऑगस्टमध्येच पावसाचं प्रमाण हे थोडंफार प्रमाणात सुरू होतं। त्या अनुषंगाने भविष्याचा थोडासा 2 महिन्याचा परत विचार करून मे जून जुलै, आता मे तर सुरूच आहे, जून जुलैपर्यंतचा भविष्याचा विचार करून 10 तारखेपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। तरी माझ्या म्हणजे सगळ्याच नंदुरबारकर वासियांना विनंती आहे की पाण्याचा अपव्यय टाळावा। म्हणजे काहींच्या टाक्या वाहतात, त्या टाक्या वाहणं बंद करून द्यायच्या। अंगणात पाणी सुरू राहतं, पाणी अंगणात शिंपडणं, पाईपमधून पाणी असंच वाया टाकणं, जेणेकरून त्याला थोडंसं ब्रेक दिलं पाहिजे।